नमस्कार, न्यूज 21 लाखांदूर मध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। लाखांदूर तालुक्यात रेती तस्करांना दणका, जिल्हाधिकारी पथकाची साखरा घाटात कारवाई, 78 लाखांचा मुद्देमाल जप्त। भंडारा जिल्ह्यामध्ये अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध महसूल व पोलीस विभागाने आक्रमक पवित्रा घेतला आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष पथकाने लाखांदूर तालुक्यातील साखरा घाट परिसरात मध्यरात्री धाड टाकून अवैध रेती तस्करी करणारी एक जेसीबी, 2 टिप्पर आणि एक ट्रॅक्टरसह 78,86,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये प्रचंड खळबळ उडाली असली तरी स्थानिक प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। पोलीस सूत्रानुसार 12 जानेवारी रोजी मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास साखरा येथील शेत शिवारात मोठ्या प्रमाणात अवैध रेतीचे उत्खनन व वाहतूक सुरू होती। लाखांदूरचे नायब तहसीलदार दत्ता धकाते यांच्या फिर्यादीवरून दिगोरी पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून टिप्पर, ट्रॅक्टर आणि जेसीबी असा एकूण 78,86,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये MH36 AF 7435 क्रमांकाचा अंदाजे 30 लाख रुपये किमतीचा एक पिवळ्या रंगाचा टिप्पर, ज्यात 18,000 रुपये किमतीची अंदाजे 3 ब्रॉस रेती, MH36 AA 3919 क्रमांकाचा अंदाजे 12 लाख रुपये किमतीचा एक पिवळ्या ग्रे रंगाचा मिनी टिप्पर, ज्यात 12,000 रुपये किमतीची अंदाजे 2 ब्रॉस रेती, MH36 AG 2830 क्रमांकाचा अंदाजे 5 लाख रुपये किमतीचा एक लाल रंगाचा ट्रॅक्टर व 1.5 लाख रुपये किमतीची ट्रॉली, ज्यात 6,000 रुपये किमतीची अंदाजे 1 ब्रॉस रेती आणि अंदाजे 30 लाख रुपये किमतीची एक पिवळ्या रंगाची जेसीबी असा एकूण 78,86,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। दिगोरी पोलिसांनी या प्रकरणी चेतन शामराव देशमुख वय 29 वर्षे, सतीश शंकर आगासे वय 32 वर्षे, कमलेश शामराव बावनकुळे वय 26 वर्षे, शंकर वामन मट्टे वय 37 वर्षे आणि राकेश धनु साळवे वय 40 वर्षे सर्व राहणार दिगोरी यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 303 व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमा अन्वये गुन्हा नोंदविला आहे। या घटनेचा पुढील तपास दिगोरी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार विलास मातेरे करीत आहेत। जिल्हाधिकाऱ्यांच्या पथकाला कारवाई करावी लागते, यातच स्थानिक तालुका महसूल प्रशासनाचे अपयश स्पष्टपणे दिसून येते। साखरा घाटातून रात्रंदिवस जेसीबीच्या सहाय्याने ओरबडणारी रेती आणि धावणारे टिप्पर स्थानिक महसूल विभागाला का दिसले नाहीत, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत। स्थानिक यंत्रणेचे अर्थपूर्ण दुर्लक्ष की तस्करांना दिलेले अभय यामुळे शासनाच्या करोडोंचा महसूल बुडत असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे। वरिष्ठ पथकाने धाड टाकल्यावरच स्थानिक यंत्रणेला जाग येते का, असा रोखठोक सवाल आता उपस्थित केला जात आहे।